Hello student, my name is Sheetal. Today is my first lecture on your class. Today's topic is some basic concept of chemistry and the point is physical properties. First, mass and weight. There are 5 physical properties: mass and weight, volume, length, density and temperature. So first is mass and weight. What is mass and weight? Mass of the substance is the amount of matter present in it, while weight is the force exerted by gravity on an object. The mass of a substance is constant, whereas its weight may vary from one place to another due to change in gravity. मास म्हणजे काय? मास हे कुठल्याही ठिकाणी काय असतं? कॉन्स्टंट असतं, पण त्याचं वेट जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर चेंज होत जातं. आणि वेट फॉर्म्युला काय त्याचा? वेट इज इक्वल टू मास इंटू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. द मास ऑफ अ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. द मास ऑफ अ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. जे मास आहे ती फंडामेंटल प्रॉपर्टी वेटपेक्षा. द SI युनिट ऑफ मास इज इक्वल टू किलोग्राम. द स्मॉल क्वांटिटी ऑफ वेट म्हणजे एकदम छोट्या क्वांटिटीमधले जे वेट आहे ते आपण ग्रॅममध्ये मेजर करू शकतो आणि जे लार्ज क्वांटिटीमध्ये वेट जे आहे ते आपण किलोग्रॅममध्ये मेजर करतो. आणखी एक युनिट आहे ग्रॅम. स्मॉल क्वांटिटीसाठी काय वापरणार आपण? ग्रॅम हे युनिट वापरणार. स्मॉल क्वांटिटी इक्वल टू ग्रॅम. सो the next property is length. The length is expressed in properties such as atomic radius, bond length, wavelength of electromagnetic radiation. जी सेकंड प्रॉपर्टी आहे आपली लेंथ, ती कशासाठी यूज करतो आपण? ॲटॉमिक रेडियस मेजर करण्यासाठी, बॉन्ड लेंथ अँड वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मेजर करण्यासाठी आपण लेंथ ही प्रॉपर्टी यूज करतो. द SI युनिट ऑफ लेंथ इज इक्वल टू नॅनोमीटर और पिकोमीटर. लेंथ ही नॅनोमीटर आणि पिकोमीटरमध्ये मेजर केली जाते. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर म्हणजे किती? 10चा मायनसमध्ये 12वा घातांक घेतो आपण. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. थर्ड प्रॉपर्टी व्हॉल्यूम. इट इज द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑब्जेक्ट. It is amount of space occupied by a 3-dimensional object. It is not depends upon shape. जी थर्ड प्रॉपर्टी आहे आपली व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ही शेपवर डिपेंड नसते, ती एक 3 डायमेन्शनल प्रॉपर्टीवर डिपेंड असते. Volume. It is not depend on shape. जी थर्ड प्रॉपर्टी आहे आपली व्हॉल्यूम, ती शेपवर डिपेंड नाही आहे. द स्मॉल क्वांटिटी ऑफ व्हॉल्यूम म्हणजे जे छोट्या छोटं व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी आपण लिटर हे एक यूज करतो. द मेजरमेंट ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ व्हॉल्यूम. स्मॉल क्वांटिटी ऑफ the measurement of small quantity
the liter is used. Liter is used. But liter is not a SI unit of volume. Correct. Liter is not a SI unit. SI unit of volume. मग आता व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे, कसं काढणार आपण? 1 liter. 1 liter is equal to 1 diameter cube is equal to 1000 ml is equal to 1000 centimeter cube. So the 1000 centimeter cube is equal to, आता आपल्याला जे हे 1000 सेंटीमीटर क्यूब आले त्याचा आपल्याला फॅक्टर काढायचे. कसे वाढणार? 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर ऑफ वॉल्यूम इज इक्वल टू मीटर cube, or it is the SI unit of volume. Next property, density. Fourth is density. What is density? What is density? Density is a mass per unit volume. Density is a mass per unit volume. आता आपण डेन्सिटीचे SI युनिट कॅल्क्युलेट करू. SI unit of density is equal to SI unit of mass divided by SI unit of volume. Sorry, correct. SI unit of volume. तर मासचं SI युनिट काय आपला? किलोग्रॅम. SI युनिट ऑफ व्हॉल्यूम मीटर क्यूब. ते आपण कसं एक्सप्रेस करणार? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. इट इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. Okay, the next last property is temperature. Fifth one, temperature. Last property temperature. टेम्परेचर आपण कशासाठी यूज करतो? एखाद्या गोष्टीचा आपण सपोज एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचा आपल्याला ती किती गरम आहे किंवा किती थंड आहे, हॉटनेस और कोल्डनेस चेक करण्यासाठी आपण टेम्परेचर ही प्रॉपर्टी यूज करतो. सो इट इज यूज टू check the hotness or coldness of an object.
इट इज यूज टू चेक द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीचा हॉटनेस और कोल्डनेस चेक करण्यासाठी आपण टेम्परेचर ही प्रॉपर्टी यूज करतो. देयर आर 3 युनिट्स ऑफ टेम्परेचर: डिग्री सेल्सियस, degree Fahrenheit, and last is Kelvin. Kelvin is the SI unit of temperature. Kelvin is the SI unit of temperature. The thermometer is used to check the temperature of many objects. The thermometer आपण यूज करतोय ते 0 to 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. The thermometer has capacity is 0 डिग्री सेल्सिअस to 100 डिग्री सेल्सिअस. आता 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस काय दर्शवतो आपल्याला? 0 डिग्री सेल्सिअस मीन्स फ्रीजिंग पॉईंट आणि 100 डिग्री सेल्सिअस मीन्स बॉइलिंग पॉईंट. द 0 डिग्री सेल्सिअस इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर and 100 degree Celsius is the boiling point of water. These 5 properties are very important. कुठल्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण? मास अँड वेट, व्हॉल्यूम, लेंथ, डेन्सिटी and last temperature. व्हॉल्यूम मध्ये आपण काय बघितलं आपण? त्याचे SI युनिट, ते कशासाठी यूज करतात, कशासाठी मेजर करण्यासाठी वापरतात ते सगळं बघितलं. आता व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी आपण व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क, पिपेट, ब्युरेट ह्या सगळ्या गोष्टी यूज करू शकतो. डेन्सिटी, टेम्परेचर्स ह्या पण प्रॉपर्टीज बघितल्या आपण. आता टेम्परेचरमध्ये फक्त हॉटनेस और कोल्डनेस चेक करण्यासाठी ही प्रॉपर्टी वापरली जाते. त्याच्यामध्ये different types of apparatus is used to measure the temperature, but thermometer is most important to measure the temperature. Thermometerची कॅपॅसिटी किती असते? 0 to 100 degree Celsius. 0 degree Celsius means the freezing point of water and 100 degree Celsius is the boiling point of water. So this is the physical properties. Thank you.